2024 मध्ये पूर्ण झालेलं एक स्वप्न किंवा एक अचीवमेंट? लग्न. मी पेंटिंग्स करायला लागलो पुन्हा आणि सेटवर जो रिकामा वेळ असायचा तर त्यात मी जरा जास्त लक्ष द्यायला लागलो आणि मजा आली. जरा प्रॅक्टिस जास्त केली मी या वर्षी. लोक जेव्हा भेटायचे तर काही महिला अशा भेटायच्या आणि त्या इतक्या मायेने हात फिरवायच्या तोंडावर आणि सांगायच्या की माझा नातू पण असाच आहे रे तुझ्यासारखा, किंवा माझा मुलगा पण असाच आहे रे तुझ्यासारखा. आम्हाला खूप छान वाटतं म्हणून. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेच्या सेटवर आहे आणि कारण स्पेशल आहे, कारण आता ही मालिका लवकरच आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे. आणि आता माझ्यासोबत आहे या मालिकेचा हिरो, म्हणजेच तुमचा लाडका अद्वैत, अजिंक्य. अजिंक्य कसा आहे? मी मस्त मजेत. एक रॅपिड फायर आहे, करूयात आपण. ओके, सो पहिलाच प्रश्न आहे, 2024 कसं गेलं? एका शब्दात सांग किंवा एका वाक्यात सांग. धमाल. मस्त. 2024 मध्ये पूर्ण झालेलं एक स्वप्न किंवा एक अचीवमेंट? लग्न. 2024 मध्ये बनवलेला किंवा खाल्लेला एक नवीन वेगळा पदार्थ? नवीन काय नाही बनवलं. काही खाल्लं पाहिजे. जे बनवतो तेच नव्याने बनवून खाल्लं. 2024 मध्ये शिकलेली किंवा आत्मसात केलेली एक नवीन स्किल? बरंच काही मी पेंटिंग्स करायला लागलो पुन्हा आणि सेटवर जो रिकामा वेळ असायचा तर त्यात मी जरा जास्त लक्ष द्यायला लागलो आणि मजा आली. जरा प्रॅक्टिस जास्त केली मी या वर्षी. 2024 मधला एक खास दिवस, म्हणजे लग्न तर असेल पण या व्यतिरिक्त काही? बरेच आहेत. काय प्रत्येक दिवस खास. 2024 मधला आवडता चित्रपट? चित्रपट खूप आवडले यार, खूप आवडले. एक जो तुझ्या लक्षात राहिलाय किंवा तसं काहीच तुला करायला मिळालं पाहिजे असं तुला वाटलं? अरे यार, असं पटकन काय सांगू. सॅम बहादूर. 2024 मध्ये खरेदी केलेली महागडी वस्तू? महाग काय गाडी. 2024 मध्ये करायची राहून गेलेली एक गोष्ट? फिरायचं राहून गेलंय खूप. काही ड्रीम डेस्टिनेशन आहे? खूप आहेत ग. बकेट लिस्ट माझी खूप मोठी आहे, कारण मला खूप आवडतं फिरायला. 2024 मधला एक बेस्ट फॅन मुमेंट, मे बी तो तुला आलाय किंवा मग तुझ्या एखाद्या आवडत्या कलाकारासोबत तुझा झालाय फॅन मुमेंट? 2024 मधला ना? 2024 मध्ये काय झालं खूप आवडीचं. बऱ्याच वेळी या मालिकेच्या निमित्ताने आम्ही जेव्हा प्रमोशन्सला किंवा याला बाहेर जात होतो तर लोक जेव्हा भेटायचे तर काही महिला अशा भेटायच्या आणि त्या इतक्या मायेने हात फिरवायच्या तोंडावर आणि सांगायच्या की माझा नातू पण असाच आहे रे तुझ्यासारखा, किंवा माझा मुलगा पण असाच आहे रे तुझ्यासारखा. आम्हाला खूप छान वाटतं म्हणून. तर ती अटॅचमेंट बघून, कारण की मालिका हे माध्यम असं आहे की तुम्ही रोज लोकांच्या घरात जात असता आणि तुम्ही त्यांच्या इतक्या जवळचे किंवा इतके घरातले होऊन जाता. तर तो अनुभव माझ्यासाठी पहिल्यांदा होता की लोक इतके इन्व्हॉल्व होतात तुमच्यात आणि तुम्हाला इतके सिरियसली घेत असतात. हे खूपच भाग्याची गोष्ट आहे ॲक्टरसाठी, मला असं वाटतं की. शेवटचा प्रश्न, 2024 मध्ये माणूस म्हणून आपण खूप गोष्टी करतो, नकळत करतो, कधी माहीत असतात. तर मग सॉरी किंवा थँक्यू एखाद्या व्यक्तीला म्हणायचं असेल तर कोणाला म्हणशील? थँक्यू म्हणायला मला आवडेल खरं तर माझ्या सगळ्या टीमला, की इतक्या छान पद्धतीने ही मालिका करताना सगळे बरोबर होते आणि खूप छान कंपनी दिली त्यांनी मला वर्षभर. थँक्यू सो मच अजिंक्य, वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि लवकरात लवकर एका वेगळ्या भूमिकेतून आमच्या भेटीला ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.